घेतलेल्या आहेत 20. नमस्कार, मी प्राजक्ता. वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीच रहा. सकाळी उठले तर बघते दार उघडून दुधाची पिशवी येऊन ठेवून गेलेले होते आणि ते पेपरसुद्धा पडला होता. म्हटलं आज जरा झाडांना बघून यावं म्हणून खाली उतरले तर कमळ अजून कळीच होती आणि इकडे थोडी फुलं देखील आलेली होती. ती बघण्यासाठी मी एक फेरफटका बागेमध्ये जाऊन आले. बघते तर इथे गुलाबाच्या छोट्या छोट्या 2 कळ्या उमलल्या होत्या आणि इकडे जास्वंदाचं देखील फूल उमललं होतं आणि इकडे गोकर्णाची निळी फुले आली होती. आणि पुढे बघितलं नंतर मी काय केले, पेपर आत नेऊन लगेच ठेवला कारण मिस्टर आंघोळीला गेले होते. आंघोळ झाली की ते पेपर वाचून घेतील आणि लगेच दुधाची पिशवी देखील आत नेऊन ठेवली कारण दूध तापवायचं होतं म्हणून मी लगेच ती पिशवी आत घेऊन गेले आणि गॅस कट्ट्यावर ठेवून दिली आणि लगेचच मी लोटायला सगळ्या खोल्या चालू केल्या. सगळीकडचं व्यवस्थित लोटून घेणार आणि मगच नाश्त्याची तयारी करणार. अजून दुसरा मुलगा उठायचा होता. मिस्टर आंघोळ करत होते आणि एक मुलगा 10वीचा तो क्लासला निघून गेला होता. मी शिरा केला होता नाश्त्याला. त्यानंतर सर्व झाल्यानंतर स्वयंपाक मी काय केलं, धुणं धुवून घेतलं, फरशी पुसून घेतली आणि धुणं लगेच नेऊन मला वरती टाकायचं होतं कारण आम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं होतं. वरती आले आणि लगेच कपडे वाळत देखील टाकली, बघू शकताय. आणि वातावरण देखील आजचं खूप सुंदर होतं. त्यानंतर मी लगेच पटकन आवरून घेतलं माझं आणि आवरल्यानंतर काय केलं, माझ्या मुलाने 1-2-3 फोटो देखील माझे काढले. उन्हात छान येतात म्हणून त्याने काय केलं, खाली बाहेरच मला आणलं आणि फोटोसुद्धा काढले. बघू शकताय कसे फोटो काढलेले आहेत ते. 3च फोटो काढले आणि लगेच आम्ही कार्यक्रमाला गेलो. आम्ही कोल्हापूरच्या दिशेने जात असताना पेट्रोल पंपावर गाडी थांबवली कारण गाडीमध्ये पेट्रोल भरायचं होतं म्हणून तिथेच थांबलो. असं सरळ धरायचं, असं नाही धरायचं, असं करायचं असते. आता जाऊन आले आम्ही वास्तुक शांतीला. तिथल्या काय क्लिप्स घेता आलेल्या नाहीत, व्हिडिओ मिस्टरांना काय आवडत नव्हतं म्हणून. आणि माझा मोबाईल देखील खाली होता आणि 3ऱ्या मजल्यावर वास्तुक होतं. सॅकमध्ये खालीच मोबाईल माझा राहिला. काय शूटिंग काय करता आलं नाही आणि फोटो पण काय काढता आले नाहीत. येता येता मिस्टरांच्या मित्राच्या मुलगीचा साखरपुडा होता, त्यांना भेटलो आणि आता घरी जस्ट पोहोचलो आहे. आणि कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि मी थोडी खरेदी म्हणजे मला क्लिप्स पाहिजे होत्या तर बघू शकताय. तर या क्लिपा घेतलेल्या आहेत 20-30 आणि ह्या पिना मला साडीसाठी हव्या होत्या. साडी माझी 2-3 वेळा पिनामध्ये साध्या अडकली होती. ह्याला कशा पिनाला खाली मण्या आहेत तर त्यामध्ये आपली साडी अडकत नाही. तर हे 20 रुपयाचं पाकिट होतं आणि ही 30 रुपयाची आणि ही 20-20 रुपयाच्या. घरी वापरायला किंवा बाहेर जाताना मला लागणार होत्या म्हणून मी खरेदी केल्या आणि आत्ता घरी आलेलो आहे. आणि गिफ्ट म्हणून हा बाऊल आम्हाला काचेचा तिथे रिटर्न गिफ्ट म्हणून मिळालेला आहे. खूपच सुंदर आणि जाड आहे. मी यामध्ये काय करेन, दिवाळीमध्ये वापरण्यासाठी काढेन शोसाठी. इथे आता 4-5ची वेळ आहे. दुपारचे 4:30 वाजलेले आहेत आणि गुरंसुद्धा आलेले आहेत चरण्यासाठी. तर हे आजोबा त्या गुरांना चारण्यासाठी आले होते. त्यांना पाणी हवं होतं म्हणून माझ्या मुलाने लगेच त्यांना पाणी आणून दिलं. बघू शकता किती निरागस काका आहेत ते. छोटी छोटी जी काय मेंढरं गुरं ढोरं
रोज इथंच चरायला आणतात. त्यांना तहान लागली होती काय चूळ भरायचं होतं हेच मला काय कळलं नाही. पेलाभर पाण्यात त्यांनी चूळच भरून टाकली. आम्हाला वाटलं त्यांना तहान लागली असेल म्हणून पाणी दिलं मुलांनी आणून त्यांना. शेळ्या, मेंढऱ्या आणि आपले म्हैशी, गाई सुद्धा चरायला आलेल्या आहेत. बघू शकताय कसं दारातून चाललेली आहेत ती. इथे आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झालेली आहे. मूग उकडायला लावलेले आहेत, चपात्या झालेल्या आहेत आणि डाळीची आमटी साधी आपली करून घेतलेली आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. आणि इकडे खाली भात सुद्धा तयार झालेला आहे. आता मूग उकडले की लगेचच मी फोडणीला टाकणार. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची बेल आयकॉन सुद्धा हिट करा म्हणजे माझी व्हिडिओ आले की नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला